नमस्कार मैत्रिणींनो, मी वैशाली पाटील विजय शिवण क्लासमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे। आज आपण ह्या दोन ब्लाउज पीसच्या मदतीने ताटावरचा रुमाल कसा शिवायचा ते बघणार आहोत। पण त्याआधी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राइब करा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा। तुम्हाला ही डिझाइन कशी वाटली तेही मला कमेंट करून सांगा, कारण तुमच्या कमेंटमुळेच आणि तुम्ही जर व्हिडिओला लाईक केलं तर मला हे असे नवनवीन युनिक असे डिझाइन बनवायला प्रोत्साहन मिळत असते। म्हणून प्लीज व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राइब करा। आता इथे मी हा ब्लाउज पीस घेतलेला आहे आणि ही अशी घडी घालून घेतलेली आहे। त्यानंतर इथे आता एक भांडं घेतलेलं आहे, तर हे 7 इंच डायमीटरचं आहे। तर ह्या मापाचं इथे आपल्याला गोलाकार मार्किंग करून घ्यायचं आहे। गोलाकारात हे असं सेम इकडे सुद्धा हे असे आपल्याला 8 पॅटर्न लागणार आहेत। आता हे इथे 6 झाले आहेत। दुसऱ्या बाजूला मी अजून 2 पॅटर्न तयार करून घेणार आहे। असे एकूण आपल्याला 8 पॅटर्न इथे लागणार आहेत। आता इथे हे असे कट करून घेतल्यानंतर दुसरा ब्लाउज पीस घ्यायचा आहे। इथे घडी घालून ठेवलेला आहे आणि इथे चौकोनी आकारात कट करून घ्यायचा आहे। ह्याचे सुद्धा आपल्याला 8 पॅटर्न लागणार आहेत। सर्कल न करता आपण डायरेक्ट इथे सिलाई घेणार आहोत, नंतर मग ते कट करून घेणार आहोत, म्हणून चौकोनमध्येच हे कापड कट केलेलं आहे। सर्कलच्या बाजूला आजूबाजूला मार्जिन ठेवून चौकोनी कापड हे कट करून घेतलेलं आहे। याचे सुद्धा आपल्याला 8 पॅटर्न लागणार आहेत। आता इथे हा पॅटर्न कसा तयार करायचा ते सांगते। आता बघा, इथे हे ब्लाउज पीस ठेवलंय खाली, त्याच्यावर हा जो पॅटर्न आहे असा ठेवायचा आहे। उलट बाजू आपल्याला समोर दिसेल ह्या पद्धतीने। खालची जी आहे ती सुलट बाजू आहे, इथे लक्षात ठेवा, आणि वरची ही उलट बाजू आहे। ह्याप्रमाणे सेट करून इथे पाव इंच सिलाई मार्जिन ठेवून आकाराप्रमाणे इथे सिलाई घ्यायची आहे गोलाकारात, आणि नंतर साईडचं कापड जे आहे ते कट करायचं आहे। इथे हे कट करून झाल्यानंतर साईडला छोटे छोटे कट द्यायचे आहेत कापड उलटवण्यासाठी। आता हे असं गोलाकारात कट करून घेतलेलं आहे आणि साईडने छोटे छोटे कट दिलेले आहेत मी। त्याच्यानंतर इथे सेंटरमधून कट करायचं आहे। फक्त वरचा कापड कट करायचा आहे, खालचा कापड नाही कट करायचा। बोटाने असं सरकवून इथे बरोबर कट होतो आणि मग इथून खालचा जो कापड आहे तो बाहेर काढायचा आहे। कापड उलटवण्यासाठी हे असं करायचं आहे आणि हे व्यवस्थित उलटून मग सेट करून इस्त्री फिरून घ्यायची आहे। याच्यावर हे असं व्यवस्थित सेट करायचं आहे आणि त्याच्यावर इस्त्री फिरून व्यवस्थित करून घ्यायचं आहे। आता हा पॅटर्न तयार करून घेतलेला आहे। ह्याचप्रमाणे हे सगळे पॅटर्न तयार करून घ्यायचे आहेत। टोटल इथे 8 पॅटर्न आपण तयार करून घेणार आहोत। तर आता इथे हे ह्याप्रमाणे तयार करून घेतलेले आहेत। आता काय करायचं आहे, जे आपण सर्कल कट करताना जे भांडं घेतलं होतं तेच भांडं घेऊन इथे पेपर कट करून घ्यायचं आहे त्याच भांड्याच्या मापाचा, आणि ते गोलाकारात कट करून व्यवस्थित हे कट करायचं आहे। आता हे कट करून घेतलं आहे। त्यानंतर काय करायचं आहे, ह्याची सिंपल अशी सेंटरमधून घडी घालायची आहे। ह्याप्रमाणे हे इथे अगदी व्यवस्थित कट करायचं आहे, थोडे इकडे तिकडे नको। आणि मग सेंटरमध्ये घडी घालून आता काय करायचं आहे, इथे तिरकस 6.5 इंचावर मार्किंग करायचं आहे। टेप दाखवल्याप्रमाणे असा ठेवायचा आहे, खालच्या कॉर्नरला बरोबर टच होईल असा, आणि हे असं तिरकस 6.5 इंचावर मार्किंग करून तिथे कट करून घ्यायचं आहे। जसं मार्किंग केलं आहे त्याप्रमाणे हे असं कट करून झाल्यानंतर हा एक पॅटर्न घ्यायचा आहे। इथे आधी सेंटर तयार करून घ्यायचं आहे, सेंटर मार्किंग, आणि ह्याचंही सेंटर व्यवस्थित करून इथे ठेवायचं आहे। दाखवल्याप्रमाणे
मी जसं फोल्ड करत आहे त्याप्रमाणे हे फोल्ड करून इथे इस्त्री फिरवायची आहे दोन्ही बाजूला। सेम असेच सगळे पॅटर्न तयार करून घ्यायचे आहेत। सेंटरमध्ये फोल्ड करायचं आहे, नंतर हे सेंटरला सेंटर मिळून दाखवल्याप्रमाणे हे असं फोल्ड करायचं आहे दोन्ही बाजूंनी आणि मग त्याच्यावर इस्त्री फिरून घ्यायची आहे। सगळे पॅटर्न हे असे तयार करायचे आहेत। आता हे सगळे पॅटर्न मी असे तयार करते तोपर्यंत तुम्ही जर अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि प्लीज व्हिडिओला लाईक करायला विसरू नका। तुम्ही लाईक केल्यामुळेच मला हे अशा नवनवीन आयडिया सुचत असतात। आणि तुमच्या मैत्रिणींना शेअर करा, ज्यांना शिवणकामाची आवड असेल त्यांना हे व्हिडिओ शेअर करा। आता इथे मी सगळे पॅटर्न तयार करून घेतलेले आहेत। आता इथे जसं आपण मार्किंग तिथे मिळालेलं आहे आपल्याला त्याप्रमाणे इथे सिलाई घ्यायची आहे। दाखवल्याप्रमाणे हे असं जॉईन करून घ्यायचं आहे। फोल्ड केल्यामुळे इथे व्यवस्थित मार्किंग आपल्याला इथे दिसत आहे आणि तेच मार्किंगला मार्किंग मिळून इथे जोडून घ्यायचं आहे। आता बघा हे कसं जोडायचं। हे मार्किंग आणि हे मार्किंग मिळून दाखवल्याप्रमाणे हे असं जोडायचं आहे। इथे मार्किंग चुकवायचं नाही आहे, व्यवस्थित जसं मार्किंग आहे त्याप्रमाणेच इथे सिलाई घ्यायची आहे। सिलाई तुम्ही थोडी इकडे तिकडे घेतली तर तुमचं जो पॅटर्न आहे त्याची डिझाईन बदलणार आहे म्हणून। आता बघा हे असं ठेवलेलं आहे आणि हे मार्किंग असं मिळून मग हे असं करून इथे सिलाई घ्यायची आहे। प्रत्येक पॅटर्न ह्याचप्रमाणे जोडत जायचं आहे। इथे तुम्ही डबल सिलाईसुद्धा घेऊ शकतात। आता हा असा पॅटर्न तयार झालेला आहे। त्यानंतर सेम असंच हे असं करून घ्यायचं आहे आणि इथे सिलाई घ्यायची आहे। फोल्ड केल्यामुळे तिथे मार्किंग बरोबर आपल्याला दिसतं आणि मग त्याच्यावर सिलाई घेता येते। किंवा तुम्ही इथे चॉकने सुद्धा मार्किंग करून जो आपण पॅटर्न तयार केलेला होता त्याचं इथे मार्किंग करून तसंही तुम्ही जोडू शकतात। आता हे 8ही जे पॅटर्न आहेत ते मी ह्याप्रमाणे जोडून घेत आहे। सगळे पॅटर्न हे असेच जोडून घ्यायचे आहेत। अजून इथे 2 पॅटर्न जोडायचे आहेत। आता बघा हे इथे दाखवल्याप्रमाणे हे बघा हे असं फोल्ड केलेलं आहे आणि तिथे दुसरा पॅटर्न असा जोडायचा आहे। हे एक पॅटर्न जोडला की बरोबर इतर सगळे पॅटर्न बरोबर जोडता येतात। पहिला पॅटर्न व्यवस्थित जोडला की। आता शेवटचा पॅटर्न राहिला आहे। तुम्ही हे असं सुद्धा मार्किंग करून जोडू शकतात, चॉकने मार्किंग करून। आता इथे सिलाई घेत आहे। हा शेवटचा पॅटर्न आहे। त्यानंतर इथे हा शेवटचा पॅटर्न इथे असं जोडून घ्यायचा आहे। इथे मार्किंग असल्यामुळे जोडायला काही प्रॉब्लेम येत नाही। फक्त मार्किंगला मार्किंग व्यवस्थित मिळून हे जोडायचं आहे। हे असं व्यवस्थित जोडलं की पॅटर्न छान तयार होतो इथे। आता हे सगळे पॅटर्न जोडून घेतलेले आहेत आणि हे पाठीमागून हे असं दिसणार आहे आणि हे समोरून असं। आता काय करायचं आहे, इथे हे जे काठ आहेत हे असे जोडायचे आहेत। इथे एकाच बाजूला जोडले तरी चालतील, खालच्या बाजूला नाही जोडले तरी चालणार आहे। दोन्ही जे पाकळ्या आहेत त्या पाकळ्यांचे काठ असे दाखवल्याप्रमाणे जोडून घ्यायचे आहेत। आणि मग इथे हे ओपन करून इस्त्री फिरून घ्यायची आहे। सेम हे प्रत्येक पॅटर्नला असंच करायचं आहे। आता इथे
व्यवस्थित इस्त्री फिरून घ्यायची आहे। तुम्ही इथे सिलाईसुद्धा घेऊ शकतात, जो मधला पॅटर्न तयार झाला आहे तिथे। आता दुसरा पॅटर्नसुद्धा असाच पकडायचा आहे। दोन्ही जे काठ आहेत पॅटर्नचे, पाकळींचे जे काठ आहेत ते पकडून जॉईन करायचे आहेत। फक्त इथे दाखवल्याप्रमाणे हे असं जॉईन करून घ्यायचं आहे आणि मग परत इथे ओपन करून इथे इस्त्री फिरून घ्यायची आहे। इथे छान अशी डिझाईन तयार होते। ह्याप्रमाणे इथे तुम्ही सिलाईसुद्धा घेऊ शकतात। सेम असंच इथे असं करायचं आहे, पकडायचं आहे आणि मग इथे जोडून ही अशी इस्त्री फिरून पॅटर्न तयार करून घ्यायचा आहे। सेम ह्याच पद्धतीने मी सगळे पॅटर्न असे तयार करून घेतलेले आहेत। तुम्ही याच्यावर सिलाईसुद्धा घेऊ शकतात। नंतर आता छोटंसं फूल तयार करायचं आहे। त्याच्यासाठी मी पट्टी घेतलेली आहे 1.5 इंच रुंदीची आणि 10 इंच लांबीची ही अशी पट्टी घेतलेली आहे। आता ही उलटून घ्यायची आहे। एखादी टोकदार वस्तू घ्यायची आहे आणि त्याच्याने सुरुवातीचा कापड आतमध्ये टाकायचा आहे आणि मग वरचा कापड आपल्या बाजूला बोटाने सरकवून दुसरा जो आतला कापड आहे तो पुढे सरकवायचा आहे। सहज ही पट्टी अशी तयार होते। त्यानंतर सुई धाग्याने इथे 4 पदरी दोरा मी सुईत ओवून घेतलेला आहे आणि असे छोटे छोटे टाके टाकायचे आहेत। सुरुवातीला दोरा थोडासा गाठ मारून थोडा बाहेर काढून ठेवायचा आहे दोन्ही बाजूला आणि मग हे दोन्ही बाजूचा जो दोरा आहे तो घेऊन इथे गाठ मारून हे असं छोटंसं फूल तयार करून घ्यायचं आहे। त्यानंतर हे जे फूल तयार झालेलं आहे ते रुमालाच्या सेंटरमध्ये सुई धाग्याच्या मदतीने शिवून घ्यायचं आहे। हे असं सेंटरमध्ये ठेवून शिवून घ्यायचं आहे। आता इथे मी हे शिवून घेत आहे। तुम्हाला ही डिझाईन कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि प्लीज चॅनलवर जर नवीन असाल, पहिल्यांदा माझा व्हिडिओ बघत असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा। आता हे जे ताट आहे ते 11 इंच डायमीटरचं आहे। त्या मापाचा मी हा रुमाल तयार केलेला आहे। तुम्हाला ही डिझाईन कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि तुमच्या मैत्रिणींना हा व्हिडिओ शेअर करा। तुमचा अमूल्य वेळ काढून माझा व्हिडिओ पूर्ण बघितला त्याबद्दल धन्यवाद।